मित्रांनो, वर्तुळाचा प्रश्न हमेशा परीक्षेत येतो आणि मी तुम्हाला 2 मिनिटात अख्खा वर्तुळ शिकवणार आहे. बघा, लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय म्हणते, एका वर्तुळाचा व्यास. व्यास म्हणजे काय राहते? व्यास म्हणजे वर्तुळाच्या एका बाजूपासून केंद्रबिंदूत जाणारी, वर्तुळाच्या दुसऱ्या बाजूपर्यंत जाणारी एक रेषा, याला आपण व्यास म्हणतो. काय म्हणतो? व्यास. व्यासच वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा पण असते. काय म्हणतात? हा इथून इथपर्यंत असेल, इथून इथपर्यंत, याला म्हणतात व्यास. काय म्हणतात? व्यास. आणि इथून इथपर्यंत असेल, त्याला म्हणतात त्रिज्या. जर वर्तुळाच्या कोणत्याही 2 बिंदूत एखादी रेषा तुम्हाला शोधायची असेल, त्याला काय म्हणतात? जीवा. पण वर्तुळाच्या व्यासालाच वर्तुळाचा जीवा सुद्धा म्हणतात. आणि व्यास हा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते. काय असते? जीवा. व्यास काय असते? वर्तुळाची सगळ्यात मोठी काय असते? जीवा. काय असते? जीवा. ओके, ठीक आहे. तर मग तुम्हाला काय म्हणाले, जर तुम्हाला काही काढायचं असेल वर्तुळाचं, तर तुम्हाला त्रिज्या माहित असली पाहिजे. काय माहित असली पाहिजे? त्रिज्या. अगोदर बघा, 2-3 सूत्र आता हे तुम्हाला माहित असावं. वर्तुळ म्हणलं, वर्तुळाचे हे 2-3 सूत्र तुम्हाला पाठच असले पाहिजे. कोणते? जसं की क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते? पाय आर चा वर्ग. पुन्हा काय म्हणते? काय काढा म्हणलं आपल्याला? परिघ. तर परिघाचं काय असते? परिघाचं 2 पाय आणि आर. आता बघा, तुम्हाला परिघ काढायचं दिलंय. काय तुम्हाला? व्यास दिलाय. व्यास म्हणजे इथून इथपर्यंत व्यास. तर तुम्हाला काय काढायचं? परिघ काढण्यासाठी तुम्हाला पाहिजे त्रिज्या. तर व्यास म्हणजे डबल असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. दुप्पट. मग मी काय करेल, 42 दिले, त्याच्या अर्धा केला तर 21 काय होईल? तुमची त्रिज्या होईल. 21 काय होईल? त्रिज्या. याच्यात ठेवा आणि काढा. तर 2 पाय आणि आर. 2 ला 2, 22 चे 7, पायची पोल्ट खाली बसते. आणि आर किती? 21. तर 7 त्रिक 21, 3 2 6 आणि 22 5 10, 22 32 असेल, म्हणजे 132. काही मुलं हे पाठच करून ठेवतात. पण कधी कधी व्हॅल्यू जर मोठी दिली तर मग पाठ द्यायला काम जमणार नाही. म्हणून 132 सेमी हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. एवढं करून द्या, वर्तुळाचे बरेच तुमचे प्रश्न याच्यातून सुटतील. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.